श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, देशप्रेमाच्या वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर नगर परिषद प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभ हस्ते विधिवत राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. या ध्वजारोहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, मुख्याधिकारी मनोज उकिरडे, उपनगराध्यक्षा सौ कांचन सानप उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक दिलीप नागरे, मुझफ्फर शेख, रईस जहागीरदार, मनोज लबडे, नगरसेविका आशा परदेशी, माजी नगरसेवक अण्णासाहेब डावखर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक, पत्रकार आणि नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तालुकाभरातील सर्वच शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्येही या निमित्ताने विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयात देखील 80वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी भारतीय वायू दलाचे माजी सैनिक बाळासाहेब बनकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्षा सौ कांचन सानप आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र उकिरडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक मान्यवर, नागरिक तसेच नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.